नमस्कार. झेपमध्ये मी धारणा तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. मागील आठवड्यात आपण उलगडण्यास सुरुवात केली होती माननीय श्री शारंग नातू या यशस्वी उद्योजकाचा जीवन प्रवास. आज पाहूयात त्याचा उत्तरार्ध. नमस्कार मंडळी. लक्षात घ्या, पहिल्या पिढीच्या सफल अशा उद्योजकाची यशोगाथा आपण उलगडतोय. तर नोकरी सोडून व्यवसाय सुरू करण्याचं शारंगजींनी जेव्हा ठरवलं तेव्हा त्यांचं वय वर्ष होतं फक्त 30. शिवाय कुटुंबातील कुणीही उद्योग व्यवसायातलं नव्हतं. वडिलोपार्जित मालमत्ता 0 आणि गाठीला फक्त 27,000 रुपयांचं भांडवल. मागच्याच एपिसोडमध्ये किंवा भागामध्ये सांगितल्याप्रमाणे मी साधारण 30व्या वर्षी बिझनेस चालू केला, स्वतंत्र व्यवसाय चालू केला. आणि अर्थातच त्यावेळेला फारच तटपुंज भांडवल होतं माझ्याकडं. आमच्या हार्डली 25,000 ते 27,000 एवढ्या भांडवलावर मी बिझनेस चालू केला. अर्थातच माझी आमच्या सौभाग्यवती या बँकेमध्ये सर्व्हिसला होती आणि तोही एक निश्चितच पाठिंबाचा हे होता. पण तरीसुद्धा एवढ्या कमी भांडवलामध्ये पहिल्यांदा आम्ही लेबर चार्जेसवर कामं म्हणजे इन्स्टॉलेशन कमिशनिंगची कामं म्हणजे संपूर्ण प्लांट उभारण्याची कामं फक्त लेबर चार्जेसवर घेतली. त्यामध्ये मटेरियल सप्लाय हा नसायचा, कारण जे काही तटपुंज आमचं भांडवल होतं त्याच्यावर पहिल्यांदा टू स्टार्ट विथ हेच करणं हे होतं. अर्थातच ह्याच्यामध्ये श्रम जास्ती येतात आणि आय मीन डिझाईन मटेरियल कंटेंट नसल्यामुळं टर्नओव्हरही कमी व्हायचा आमचा. तर पण पहिल्यांदा भांडवलाअभावी हेच आम्ही पहिल्यांदा चालू केलं. आणि साधारण पुण्यामध्ये आमचं ऑफिस हे आमच्या घरनंच ऑपरेट होत होतं पहिल्यांदा. त्यानंतर सेपरेट ऑफिस कालांतराने 92-93मध्ये आम्ही सेपरेट ऑफिस घेतलं याचं भाड्याचं पहिल्यांदा. आणि त्यानंतर आम्ही एका आमच्या दुसऱ्या फ्लॅटमध्ये शिफ्ट झालो ऑफिस म्हणून. असा एक 92-93पर्यंतचा हा पिरियड झाला. अर्थातच भयंकर संघर्षाचा हा पिरियड गेला आणि घरी तर ॲब्सोल्युटली लक्ष देता येत नव्हतं. 100% ह्याच्यासाठी बिझी असायचं मी. व्यवसायातील आव्हानांना तोंड देण्याची शक्ती आणि त्यासाठीची तयारी ही नातू सरांची सर्वात मोठी वैशिष्ट्ये आहेत. गेल्या 35 वर्षामध्ये माझ्या मनामध्ये एकदाही नोकरी सोडायचा विचार आला नाही. त्याला कारण नातूसाहेबांची सर्वसमावेशक नेतृत्व आणि कणखर वृत्ती हेच आहे. कारण 92-93मध्ये असं आम्हाला जाणवायला लागलं की मोठ्या झाडाखाली जसं हे वाढू शकत नाही तसा आमच्या डेव्हलपमेंटला काही मर्यादा आहेत. हे जोपर्यंत सबकॉन्ट्रॅक्ट करतो आहे आम्ही लेबर चार्जेसवर आणि एस्पेशली सबकॉन्ट्रॅक्टिंग करतो आहे जोपर्यंत आम्ही स्वतःच्या कंपनीच्या नावाने जोपर्यंत स्वतः पूर्ण कामं घेत नाही किंवा डिझाईन सप्लाय इन्स्टॉलेशन सकटची कामं आम्ही करत नाही तोपर्यंत आमच्या वाढीला किंवा आमच्या एकंदरीत विकासाला मर्यादा आहेत हे आमच्या लक्षात आलं. आणि तेव्हापासून आम्ही 92-93पासून साधारण डिझाईन सप्लाय इन्स्टॉलेशनची छोट्या स्वरूपाची त्यावेळच्या याची छोट्या स्वरूपाची छोट्या प्लॅनची कामं घ्यायला चालू केली. पण डिझाईन इन्स्टॉलेशन कमिशनिंग आणि पूर्ण सबकॉन्ट्रॅक्टिंग आहे ते पूर्ण थांबवून टाकलं. म्हणजे आज जे काही आहेत ते आमची डायरेक्टली एंड युजरकडनं आम्हाला कामं मिळत होती. आणि जे सबकॉन्ट्रॅक्टिंग आहे मोठ्या ज्या आमच्याच क्षेत्रातल्या कंपन्या आहेत मे बी किर्लोस्कर न्यूमॅटिक असेल अल्फा लावल असेल अशा कंपन्यांची कामं जे घेणं होतं सबकॉन्ट्रॅक्टिंग ते 92-93च्या पुढं आम्ही पूर्णपणे थांबवलं. आणि अर्थातच या एका मोठ्या निर्णयामुळं आमच्या याच्यामध्ये टर्निंग पॉईंट झाला. कुठलंही क्षेत्र असू द्या त्या क्षेत्रात एखादी व्यक्ती वाटचाल करत असताना काही महत्त्वाचे टप्पे येतात. असाच एक महत्त्वाचा टप्पा शारंगजींच्या आयुष्यात आला तो म्हणजे 1997 मध्ये
जेव्हा रॅफकॉन या त्यांच्या प्रोप्रायटरी फर्मचं त्यांनी रॅफकॉन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडमध्ये रूपांतरण केलं. पुढं कालांतराने मी 97पर्यंत आमचा बऱ्यापैकी टर्नओव्हर झाला होता आणि सगळे कन्सल्टंट्स आहेत त्यांनी आम्हाला हे केलं की इट शुड बी टू गिव अ मिनिमम स्टेटस टू द कंपनी. आता इट इज द राईट टाईम फॉर गोईंग इन फॉर प्रायव्हेट लिमिटेड. तर तसं आम्ही ती 97 साली आम्ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये आमच्या कंपनीचं रूपांतर केलं. रेफकॉन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस पहिल्यांदा प्रोप्रायटरी होती, ती 97पासून प्रायव्हेट लिमिटेड झाली कंपनी. आणि 97-98पासून आम्ही साधारण मॅन्युफॅक्चरिंगची जोड त्याला दिली. नऱ्ह्यामध्ये धायरी नऱ्ह्यामध्ये आम्ही एक छोटा वर्कशॉपही त्याबरोबर चालू केला. या आमच्या इन्स्टॉलेशन कमिशन किंवा प्रोजेक्ट ॲक्टिव्हिटीजला मॅन्युफॅक्चरिंग किंवा प्रोडक्शन किंवा उत्पादनाची सुद्धा जोड देण्यासाठी त्याला आम्ही मॅन्युफॅक्चरिंग 97पासून चालू केलं. अर्थात हे सगळं झाल्यानंतर आमच्या सौभाग्यवतीनंही आम्ही पहिल्यापासून आग्रह करत होतो तसं 97-98मध्ये ती राजी झाली आणि तिने तिचा जॉब सोडला आणि जॉईन्ड अस ॲज अ डायरेक्टर इन बिझनेस इन 1998. नंतर मग तसं स्ट्रगल खूप करायला लागलं. मुलं झाली हे झाली, मग मी पण नोकरी सोडायचा विचार केला. त्यांनी म्हणे नोकरी सोड आता. पण तेव्हासुद्धा मला खूप दडपण आलं होतं नोकरी सोडताना. पण ते तसं आम्ही हे नेलं. तसं घरात त्यांचा एकदम चिअरफुल ॲटिट्यूड असतो. बाहेरचं टेन्शन व्यवसायातलं ते फारसं घरात आणत नाहीत. हे प्रायव्हेट लिमिटेडमध्ये रूपांतर झालं आणि त्यानंतर आम्ही टप्प्याटप्प्याने मेनली वी वर नोन फॉर कोल्ड स्टोरेजेस. पण कोल्ड स्टोरेजचा बिझनेस आम्हाला बराचसा सिजनल होता, कारण कायम 12 महिने आम्हाला बिझनेस कोल्ड स्टोरेजचा नसायचा. त्यामुळे बराचसा पावसाळ्याचा पिरियड जो आहे जुलै टू सप्टेंबर ऑक्टोबर हा बऱ्यापैकी लीन पिरियड जायचा. तर याच्यातून हे करण्यासाठी आम्ही 2004पासून ब्रुवरीजमध्ये सुद्धा काम करायला चालू केलं. आणि ब्रुवरीज रेफ्रिजरेशन म्हणजे बऱ्याचशा बिअर कंपन्यांमध्ये आम्ही रेफ्रिजरेशनची कामं कंप्लीट डिझाईन सप्लाय इन्स्टॉलेशनची चालू केली. आणि त्या ह्याच्यामध्ये आज त्यानंतर अर्थातच प्रोग्रेस ह्याची फार चांगली झाली, कारण आमचा जो मधला लीन पिरियड आहे तो संपला. नॉट ओन्ली ब्रुवरीज, बाकीच्याही क्षेत्रामध्ये आम्ही हे केलं, पण मेनली ब्रुवरीज किंवा चिकन प्रोसेसिंग प्लांट्स याच्यामध्ये म्हणजे फूड फ्रीजिंग प्लांट्स याच्यामध्येही आम्ही पदार्पण केलं. त्यामुळे आमचा जो लीन पिरियड असायचा दरवर्षी तो थांबला आणि आम्हाला कंटिन्युअस आम्ही बिझी राहायला लागलो. खरं तर एकाच क्षेत्रात काम करायला लागल्यावर लोक कॉम्पिटिशन करतात, एकमेकांचे स्पर्धक बनतात. पण नातू सरांविषयी त्यांच्या स्पर्धकाला काय त्यांच्या शत्रूला सुद्धा आदरभाव आणि आदरभावच असतो. आणि दुसरं म्हणजे व्यवसायात असून सुद्धा अतिशय दिलखुलास माणूस आहे. कुठलीही गोष्ट जी मनाला पटते ती निर्भीडपणे सांगायची. मी ॲक्च्युली व्यवसायामध्ये असल्यामुळे त्यांच्याशी माझ्या मते 2013 साली त्यांची इशरेक म्हणजे इंडियन सोसायटी ऑफ हिटिंग रेफ्रिजरेटिंग आणि एअर कंडिशनिंग इंजिनियर्स ही एक ऑल ओव्हर इंडिया असलेली संस्था आहे. त्याच्या पुणे चॅप्टरच्या अध्यक्षपदी त्यांची बिनविरोध निवड झाली आणि मग त्यांनी मला सेक्रेटरी म्हणून नेमणूक केली. तोपर्यंत आमचं रिलेशन फॉर्मल होतं, पण नॅचरली प्रेसिडेंट आणि सेक्रेटरींना वर्षभर एकत्र काम करावं लागलं. त्यामुळे सरांच्या मला ज्या व्यावसायिक चेहऱ्याच्या पलीकडे असलेल्या व्यक्तिमत्वाच्या बाजू आहेत त्या लक्षात यायला लागल्या आणि मी खरोखरच भारावून गेलो. त्यांच्या मुलीच्या अंगात अंगभूत नृत्यकला आहे. एक वडील म्हणून ते तिच्या पाठीशी ठाम उभे राहिले आणि तिचं करिअर एवढं मोठं उभारण्यामध्ये त्यांचा खूप मोठा सहभाग आहे. त्याच्यानंतर देशाविषयी असलेली जाज्वल्य निष्ठा, मागे असलेला शिवाजी महाराजांचा फोटो, हे सगळ्या वेगळ्या गोष्टी माझ्या मनाने टिपल्या गेल्या आणि सर एक वेगळा माणूस आहे ह्याची पदोपदी जाणीव करून 1997च्या आसपास आमच्या 97-98ला मिसेसनी सर्व्हिस सोडली. तर प्रायव्हेट लिमिटेड झाल्यानंतर मिसेसनी सर्व्हिस सोडली, ती आम्हाला डायरेक्टर म्हणून जॉईनही झाली फायनान्स बघायला. आणि ॲक्च्युली आम्ही त्यावेळेपासून एक हे लक्षात घेतलं की आपण जे प्रोजेक्ट जी करतो आहे त्याला इक्विपमेंट आपलीच असतील
म्हणजे कॅप्टिव्ह इक्विपमेंट असतील तर केव्हाही चांगलं की याचा डिलिव्हरी मेंटेन करायला, क्वालिटी मेंटेन करायला हे बॅकवर्ड लिंकेजच्या रूपाने आम्ही एक मॅन्युफॅक्चरिंग युनिट चालू केलं. त्याचं नाव उमा इंडस्ट्रीज म्हणून ठेवलं. उमा इंडस्ट्रीज हे आमच्या मातोश्रींच्या मातोश्रींचं नाव उमा म्हणून मातोश्रींच्या नावाने ती इंडस्ट्री चालू केली. इट वॉज अ प्रोप्रायटरी इंडस्ट्री. अगेन प्रोप्रायटर वॉज मिसेस रेवती एस नातू. आमच्या पत्नीच्या नावाचीच ती कंपनी चालू झाली आणि तेव्हापासून आम्ही म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात 97-98 पासून चालू केलं. एअर कूलिंग युनिट पहिल्यांदा आम्ही बनवायला चालू केली आणि काही रेफ्रिजरेशन इक्विपमेंट. अर्थात माझं पहिल्यापासून होतं की जॉबवर किंवा दुसऱ्या कंपन्यांसाठी सबकॉन्ट्रॅक्ट करायचं नाही, आपला स्वतःचा प्रॉडक्ट, स्वतःचा असा कंपनीचा प्रॉडक्ट पाहिजे. त्या दृष्टीने एअर कूलिंग युनिट्स आम्ही बनवत होतो. कोल्ड स्टोरेजला लागणारी ती आम्ही जवळजवळ 2005-2006 पर्यंत बनवली. पण आमची टेक्नॉलॉजी आहे आणि आत्ता जी मार्केटमध्ये नंतर आलेल्या 2005-2006मध्ये आलेली टेक्नॉलॉजी याच्यामध्ये बराच फरक होता. म्हणून आम्ही ती 2007पासून आम्ही इव्हॅपोरेटिव्ह कंडेन्सर हा नवीन प्रॉडक्ट बाजारात आणला आणि हा नंतर एक 2007 ते 2010पर्यंत हा प्रॉडक्ट डेव्हलपमेंट स्टेजमध्ये होता. तरी आमचं 2007पासून मॅन्युफॅक्चरिंग चालू केलं आणि त्यामुळं एक बरीचशी म्हणजे कॉम्प्रेसर सोडला तर इव्हॅपोरेटिव्ह कंडेन्सर, बाकीचे रेफ्रिजरेशन इक्विपमेंट आमच्या इनहाऊस बनायला लागली आणि काही दिवसातच या इव्हॅपोरेटिव्ह कंडेन्सर हा मार्केटमध्ये वेल एस्टॅब्लिश झाला आणि डेव्हलपडही झाला 2011पर्यंत. गेल्या 30-35 वर्षामध्ये रेफ्रिजरेशनच्या जवळपास सर्व ॲप्लिकेशनसाठी आम्ही प्रोजेक्ट पूर्ण केली. लहान, मोठी तसेच ग्रीनफील्ड आणि ब्राऊनफील्ड अशा प्रकारची जवळपास 450च्या वर प्रोजेक्ट्स आम्ही यशस्वीरित्या पूर्ण केलेले. तर ते जवळजवळ 60-70 कंडेन्सर आमचे आउट ऑफ इंडिया म्हणजे गल्फ कंट्रीज आहेत, आफ्रिकन कंट्रीज आहेत, म्यानमार आहे, नेपाळ आहे, अशा ठिकाणी आमचे इव्हॅपोरेटिव्ह कंडेन्सर ऑलरेडी बसलेत आणि दे आर रनिंग वेल सॅटिस्फॅक्टरी. तर हा एक आम्हाला मॅन्युफॅक्चरिंगचा बेस त्या 2007-2008 पासून मिळाला. तर त्यांनीसुद्धा याच्यामध्ये निश्चित आमच्या व्यवसायात अधिक वृद्धिंगत व्हायला मदत झाली. ॲक्च्युली आमचं नऱ्ह्यामध्ये स्वतःच्या जागेतच युनिट होतं आणि अजूनही आहे युनिट. आता ते शिफ्ट केलं आहे आम्ही शिरवळला. पण हे साधारण तुम्हाला म्हटलं तसं 2005 पासून मोठ्या स्वरूपात स्वतःच्या मालकीच्या जागेत युनिट चालू झालं. अगेन इन द नेम ऑफ उमा इंडस्ट्रीज. तो उमा ब्रँड आम्ही कायम ठेवला आणि आता हे युनिट जागेअभावी म्हणजे तिथली जागा अत्यंत अपुरी असल्यामुळं आम्ही हे गावामधनं म्हणजे नऱ्ह्यामधनं आम्ही शिरवळला जे अराऊंड 50 किलोमीटर लांब आहे ह्याच्यापासून. अर्थात हा डी झोन आहे तो याचा आणि साधारण इंटिग्रेटेड इंडस्ट्रियल एरिया म्हणून आहे. तर तिथं 2 एकर जागेमध्ये आम्ही मोठ्या स्वरूपात हा आम्ही हे उभारलं. ते साधारण आत्ताच गेल्या 4 वर्षापूर्वी म्हणजे 2018ला जागा घेतली आणि 19-20 करोनाच्या पिरियडमध्ये 21मध्ये ते युनिट पूर्णतः चालू झालं. आणि तरीसुद्धा आम्ही दोन्हीकडे एस्टॅब्लिशमेंट ठेवली होती. उमा इंडस्ट्रीज नऱ्ह्याची होती ती तशीच होती आणि कालांतराने म्हणजे आत्ताच गेल्या एक वर्षापूर्वीच आम्ही संपूर्ण युनिट शिफ्ट केलं याला शिरवळला. आणि आता सगळं जे मॅन्युफॅक्चरिंग आहे आम्ही उमा ब्रँड मातोश्रींच्या नावचा असल्यामुळे अर्थात तो कायम आहे. आणि उमा ब्रँडचे कंडेन्सर्स जे आहेत हे आम्ही रेफकॉन उमा कंडेन्सर्स मॅन्युफॅक्चर्ड किंवा उत्पादन हे रेफकॉन करतं. पण उमा ब्रँडचेच कंडेन्सर अजूनही मार्केटमध्ये आहेत आणि वेल एस्टॅब्लिश्ड आहेत कंडेन्सर. या सगळ्या इतक्या 25-30 वर्षाच्या प्रवासात प्रचंड अडचणी सगळ्यांना येतात धंद्यामध्ये. आम्हालाही भरपूर अडचणी आल्या. पण माझा स्वभावाचा पिंड आहे असा म्हणा किंवा हे आहे स्वभावच असा आहे की म्हणजे मला इन्स्टॅबिलिटी आवडते. म्हणजे इनफॅक्ट तुम्ही जर फार स्टेबल होत असाल एखाद्या गोष्टीवर तुम्ही स्टेबल झालात तर माझा असा विश्वास आहे की तुम्ही स्टेबल झालात म्हणजे तुमची प्रगती मंदावती किंवा खुंटती प्रगती तिथं. तर त्यामुळं तुम्ही इन्स्टेबल म्हणजे स्टेबल होता असं वाटलंच तेव्हा नवीन कुठलं तरी प्रोजेक्ट घ्या, नवीन आव्हान स्वीकारा आणि मेक युअरसेल्फ इन्स्टेबल टू बी ऑलवेज प्रोग्रेसिव्ह. म्हणजे कायम तुम्ही प्रोग्रेस करण्यासाठी तुम्ही स्वतःला सारखं इन्स्टेबल ठेवा. याचा अर्थ काय की नवीन आव्हानं स्वीकारत जा.
या सगळ्या प्रवासामध्ये आम्हाला काही अर्थातच बहुमानही मिळाले, ते इथं मी नमूद करतो. एक म्हणजे आम्हाला 1996मध्ये एक्सेलन्स अवॉर्ड मिळालं दिल्लीला, आणि त्यानंतर दुसरा म्हणजे आमच्या इशरे म्हणून एक संस्था आहे आमची, इंडियन सोसायटी ऑफ हीटिंग, रेफ्रिजरेटिंग अँड एअर कंडिशनिंग इंजिनियर्स, ती इशरे आणि इमर्सन या रेफ्रिजरेशनमधलीच कंपनी आहे. तर इमर्सन आणि इशरे असं कंबाईंड एक अवॉर्ड असतं, इट्स फॉर इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट. ते आम्ही रनरअप अवॉर्ड हे 2019मध्ये आणि 2022मध्ये आम्हाला विनर अवॉर्ड मिळालं. आणि त्यानंतर मग आमचं फलटणला एक म्हणजे ब्राह्मण संघ आहे, की नाशिकचा ब्राह्मण संघ, त्याची शाखा फलटणला आहे. तर त्याच्यातर्फे मला परशुराम पुरस्कार देऊन मला गौरवण्यात आलं. शारंगजींनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्पष्ट केलं होतं की त्यांचे वडील स्वर्गीय गंगाधर नातू हे विविध कलांमध्ये पारंगत होते व फलटणला त्यांनी अनेक मराठी नाटकं दिग्दर्शित करून रंगमंचावर सादरही केली होती. भारतीय संस्कृती व कलांच्या प्रती शारंगजींनाही प्रचंड आस्था आहे. म्हणूनच त्यांनी आपल्या वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ व सामाजिक बांधिलकी म्हणून 2009मध्ये तात्यासाहेब नातू फाउंडेशनची स्थापना केली. तर काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह आपल्याकडे उभं राहायला पाहिजे, आणि तेवढं ट्रस्ट हा करूच म्हणून आम्ही 2009 साली तात्यासाहेब नातू फाउंडेशन ही वडिलांच्या नावाने एक ट्रस्ट चालू केला. आणि 2009पासूनच गेली जवळजवळ 13-14 वर्ष 15 वर्ष आम्ही त्या ह्याच्यामध्ये कार्यरत आहेत. 3 मुख्य उद्दिष्ट आहेत ट्रस्टची. पहिलं उद्दिष्ट असं आहे की अभिजात कला आणि संगीत, शास्त्रीय संगीत याला प्रोत्साहन. दुसरं भारतीय संस्कृतीचं जतन, आणि तिसरं सामाजिक कार्य. अशी सामाजिक कार्यामध्ये शैक्षणिक, वैद्यकीय अशा टाईपची सहकार्य, मदत हे सगळं येतं त्याच्यामध्ये. तर आणि गेल्या इतक्या वर्षामध्ये, गेल्या 10 वर्षामध्ये अनेकविध संस्थांबरोबर आमचं हे झालं. आम्ही हे बघितलं की मी बिझनेसमध्ये अर्थातच पूर्ण व्यस्त आहे, आणि अशा वेळेला मोठी कामं, मोठे प्रोग्राम करणं अशक्य आहे. तेवढ्याकरता आम्ही जे ऑलरेडी या उद्दिष्टांसाठी ज्या संस्था ऑलरेडी कार्यरत आहेत त्यांच्याशी आम्ही शेक हँड केला, त्यांच्याशी आम्ही कोलॅबरेशन केलं. आणि तसे आता त्या दृष्टीने गानवर्धन म्हणून संस्था आहे, तर ते आणि आम्ही गेली 12-13 वर्ष स्वरयोगिनी डॉक्टर प्रभा यात्रे शास्त्रीय संगीत पुरस्कार म्हणून देतोय. अनेक नामांकित आणि नामांकित कलाकारांना आम्ही या पुरस्कारांनी गौरवलेलं आहे. इनफॅक्ट गेल्या वर्षीपर्यंत प्रभा यात्रे स्वतः त्या पुरस्काराला नेहमी हजर असायच्या, आणि त्यानंतर ह्यांच्या मृत्यूनंतरसुद्धा हा पुरस्कार दिला. गेल्याच वर्षी आम्ही हा पुरस्कार दिला. अशा पुरस्काराबरोबर संगीत, नाटक या क्षेत्रामध्ये संगीत, एस्पेशली शास्त्रीय संगीत याच्यासाठी जे काही कार्यक्रम या इथे संस्था घेतात त्यांना अनेक संस्थांना आमचं पाठबळ असतं, आर्थिक पाठबळ असतं. कारण मनुष्यबळाचं आमच्याकडं लिमिटेड मनुष्यबळ आहे, पूर्णपणे मनुष्यबळाची आमचं फौज उभी नाही आहे. त्यामुळे आम्ही तरीसुद्धा आम्ही 1-2-3 कार्यक्रम स्वतः संस्थेचे म्हणून, ट्रस्टचे म्हणून आम्ही 2-3 कार्यक्रम केले. तर तो पहिला कार्यक्रम होता असा शास्त्रीय संगीत आणि माझ्या मुलीचाच डान्स होता. आत्ता नुकता आम्ही कोरोनाच्या जस्ट 2020मध्ये एक कार्यक्रम केला. तो इथले एक अत्यंत ज्येष्ठ आणि नामांकित कलाकार जे पेटी वादक आहेत किंवा संवादिनी वादक आहेत, मिस्टर डॉक्टर अरविंद थत्ते यांना आम्ही पुरस्कार देऊन त्यांना गौरवित केलं. हा जस्ट आत्ता नुकता झालेला. त्यानंतर आम्ही गेल्या वर्षी आपलं दशावतारी हा पुणे किंवा या घाटावर भागात दशावतारी कोणाला बघायलाच मिळत नाही. गोवा आणि कोकण, आणि ते सुद्धा तळ कोकण एवढ्या ह्याच्यातच होतं. आणि मी आमचं गाव म्हणजे देवी कासे धामापूरला, तर तिथं आमचं नातूंचं स्नेहसंमेलन भरायचं. तिथं मला हा कार्यक्रम बघायला मिळाला. एवढे क्लासिकल बेस्ड आणि उत्तम आवाजाची गाणी तिथं त्या ह्याच्यात मी ऐकली. नाट्यसंगीत आणि सगळं एकूणच संपूर्ण नाट्य जे उभं राहिलं होतं तिथं, तर मी फार भारावून गेलो. आणि त्यानंतर मी ठरवलं की या लोकांना हे द्यायला पुण्यासारख्या ठिकाणी एखादा कार्यक्रम झाला पाहिजे की जो पुणेकरांनाही माहिती नाही आहे आणि त्यांनाही पुण्यात कार्यक्रम केल्याचं त्यांना एक समाधान मिळेल. अशा दृष्टीने आम्ही एक कार्यक्रम इथं गेल्या वर्षीच आत्ता या ट्रस्टच्या वतीने आम्ही केला होता. टिळक स्मारकला मोठा 550 लोकांची हजेरी होती. आणि त्याचबरोबर पुणे युनिव्हर्सिटीमध्ये किंवा आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
तिथंही आमचं ललित कला केंद्राला एक कथकसाठी गोल्ड मेडल नव्हतं, ते आम्ही गेल्या 10 वर्षापूर्वीच आम्ही गोल्ड मेडल कायमस्वरूपी आम्ही स्पॉन्सर केलेलं आहे. इनफॅक्ट माझी मुलगी ही गोल्ड मेडल मिळालं, पण तिला 2010मध्ये तिला गोल्ड मेडल मिळणार होतं. 10पर्यंत तिथं कुणीही स्पॉन्सर नव्हता, मग तिला अर्थातच मिळालं नाही. पण त्यानंतर पुढच्या वर्षीपासून आम्ही आमचे स्पॉन्सर केलेलं आहे. तर अशा टाईपची आम्ही संगीत क्षेत्र तसेच सामाजिक क्षेत्र आम्ही आणि स्वरूपवर्धिनी म्हणून पुण्यातली संस्था आहे ते आणि आम्ही मिळून गेली एक 4 वर्ष आम्ही स्वामी विवेकानंद युवा गौरव पुरस्कार हा सुद्धा आम्ही दिला. त्यामध्ये मिलिंद कांबळे, निनाद बेडेकर असे लोकांच्या हे होती. तर ती जो 4 लोकांना आम्ही हेही दिला. त्याचबरोबर स्वानंद जनकल्याण म्हणून व्याख्यानमाला आहे, तर त्या ह्याच्यात आम्ही गेली 12 वर्ष आमचा आर्थिक सहभाग त्याच्यामध्ये आहे. तर अशा टाईपच्या ह्याच्यात मी अर्थातच आणि याच्या पुढेही या क्षेत्रामध्ये अर्थातच आता शंतनू मुलगा आमच्या बिझनेसमध्ये आलेलाच आहे, त्यामुळे मला थोडी तरी मोकळीक निश्चित मिळेल आणि त्यातून मी ट्रस्टचं काम अजून वाढवायचा, अजून वर्षातून 4-5 स्वतःचे ट्रस्टच्या वतीने प्रोग्राम करणं, आणखीन अनेक अजून माझ्या ह्याच्यापुढं या उद्दिष्टांना अनुसरून अशी बरीच ध्येय आहेत. आता मी रेफकॉनमध्ये काम करतो आहे, त्याला आता 18 ते 20 वर्ष झाली आहेत. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे नातेसंबंध आणि व्यावसायिकता यातला आम्ही ट्युनिंग दोघांचंही, माझं आणि काकाचं फारच छान आहे. त्यामुळे आमच्यामध्ये वाद होतात, ते चांगल्या गोष्टींसाठी वाद होतात, पण तो वाद विकोपाला कधीच गेले नाही. आता काकाला सारसबाग गणपती म्हणजे जीव की प्राण आहे आणि कमिटमेंट म्हणजे काय हे काकाकडनं शिकावं. कारण सवाई गंधर्व महोत्सव आणि गणपती विसर्जनाची मिरवणूक हा तो 40 वर्ष कंटिन्युअस एकही वर्ष न बुडवता त्याला हजेरी लावतो आहे. यातच काकाचं कमिटमेंट म्हणजे काय हे दडलेलं आहे आणि तेच आम्ही आत्ता फॉलो करून पुढं जातो आहोत. माझ्यासाठी काका हा रोल मॉडेल आहे आणि असंच बऱ्याच जणांसाठी असेल असा माझा विश्वास आहे. बिझनेसमध्ये नवीन जनरेशन येण्यासाठी म्हणजे मी यावा ही त्यांची पहिल्यापासून इच्छा होती. पण इंजिनिअरिंग माझं जेव्हा चालू झालं तेव्हा त्यांनी थोडं ग्रूमिंग ॲज सच करायचा प्रयत्न केला, पण ते इतकं नॅचरली त्यांनी केलं. आणि मास्टर्स माझं जर्मनीमधून झालं. माझं मास्टर्स झाल्यानंतर परत इथे येऊन व्यवसाय करावा हे तर यासाठी त्यांनी प्रॉपर ग्रूमिंग केलं पॉझिटिव्हली आणि ते पण मला पटलं आणि मी पण कन्व्हिन्स झालो आणि मी पण परत येणारच होतो. ते शेवटी फायनली मास्टर्स झाल्यानंतर मी ते फायनल करून परत आलो आणि त्यानंतर आय एम प्रॉपरली कन्व्हिन्स की मी परत आलो ते बरं केलं. कारण का रेफकॉन आणि बाबांनी जे व्यवसायात नाव उभं केलं आहे त्याचा मलाही अभिमान वाटतो आणि ते पुढे नेण्यासाठी मी सुद्धा तेवढाच मोटिवेटेड आहे. मी सध्या TCSमध्ये जॉब करते. बाबांबद्दल सांगायचं झालं तर ते अतिशय स्थितप्रज्ञ आणि प्रॅक्टिकल आहेत, अतिशय स्पष्ट विचारांचेही आहेत आणि अफाट ऊर्जा आणि उत्साह ही त्यांची स्वभावाची वैशिष्ट्ये आहेत. आणि माझी जेव्हा द्विधा मनस्थिती असते तेव्हा मी त्यांच्याशीच डिस्कस करते. या सगळ्या प्रदीर्घ वाटचालीमध्ये माझी धर्मपत्नी म्हणजे सौ रेवती ही उत्तम साथ मला लागली आणि घरची आघाडी तिने उत्तमपणे सांभाळली. आमचे सर्व स्टाफ मेंबर्स, इंजिनियर्स तसेच आमचे फॅक्टरीचे वर्कर्स या सर्वांचं बहुमूल्य योगदान रेफकॉनच्या यशस्वी वाटचालीमध्ये आहे. हा होता इंडस्ट्रियल रेफ्रिजरेशन उद्योगात झेप घेणाऱ्या माननीय श्री शारंग नातू या मराठी यशस्वी उद्योजकाचा जीवन प्रवास. भेटू पुढील आठवड्यात याच दिवशी याच वेळी एका नवीन यशस्वी व्यक्तिमत्वासह. जय हिंद, जय महाराष्ट्र.